आपण एक धाराशिवचे अपडेट घेऊया। उमरगा तालुक्यातील कदेर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांनी विजय मिळवलेला आहे। जिल्ह्यातील महत्त्वाची लढत म्हणून या लढतीकडे बघितलं जात होतं। धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा दबदबा आपल्याला बघायला मिळतो। भूम, परांडा, वाशी तालुक्यातील जाहीर झालेल्या निकालातून आतापर्यंत शिवसेनेचे 7 उमेदवार विजयी झालेले आहेत। तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने सर्वच्या सर्व जागा लढवल्या होत्या। एकूण 13 जागांवरती शिवसेनेनं लढवल्या होत्या। आतापर्यंत आलेल्या निकालामध्ये धाराशिवमध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष बघायला मिळतोय। तानाजी सावंत कुठेतरी मागच्या काही काळामध्ये बघितलं आपण तर त्यांचं मंत्रिपद नाकारल्यानंतर त्यांनी मतदारसंघात आणि धाराशिव जिल्ह्यात जास्तीत जास्त लक्ष घातलेलं आहे। सुदेश, निश्चितच म्हणजे त्यांचं मंत्रिपद गेलं, त्यानंतर त्यांचे मुलगा जो पुणे महापालिका निवडणूक लढली त्या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे कुठेतरी आता जे त्यांचं राजकारण आहे पुणे आणि धाराशिव या ठिकाणी विभागलेलं गेल्या काही दिवसात। म्हणजे त्या ठिकाणचे स्थानिक जे लोक पण म्हणायचे की आमदार साहेब हे हिते कमी आणि पुण्याला जास्त असतात। त्यामुळे गेल्या काही काळामध्ये त्यांनी तो लोकसंपर्क जो तुटला होता, त्यांचं सातत्याने पुण्यामध्ये वास्तव्य असल्यामुळे त्यांच्या ज्या मतदारसंघातील लोकांशी जो कनेक्ट तुटला होता तो जोडण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे। तर मला अजून एक पुणे जिल्ह्यामध्ये बाबत एक अपडेट सांगायची आहे की जे विजय शिवतारे आहेत, एकनाथ शिंदे यांचे आमदार, त्यांना देखील पुरंदरमधून मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय। विजय शिवतारे यांनी आक्रमक असा प्रचार केला होता सुरुवातीच्या काळात। अजित पवारांच्या निधनाच्या पूर्वी त्यांनी पवार कुटुंबाला देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर अजित पवारांच्या निधनानंतर तो जो आवेश होता तो कमी झाला, परंतु त्यांनी आक्रमक असा प्रचार केला होता। मोठ्या